सीमेलगतच्या राज्यांमध्ये आज मॉकड्रिल घेण्यात येत आहे। नागरी सुरक्षा सरावासाठी ऑपरेशन शील्ड तर सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थांचीही चाचणी होणार आहे। संध्याकाळी उशिरा ब्लॅकआउट लागू होणार असल्याची माहिती मिळतेय। केंद्रीय गृह मंत्रालयाने ऑपरेशन शील्ड या व्यापक नागरी संरक्षण सरावाचा औपचारिक अधिसूचनेद्वारे आयोजन जाहीर केलेलं आहे आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये म्हणजेच जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि चंदीगड या सर्व राज्यांमध्ये हा सराव पार पडणार आहे। दरम्यान सीमेलगतच्या राज्यांमध्ये आज मॉकड्रिल घेण्यात येत आहे। नागरी सुरक्षा सरावासाठी ऑपरेशन शील्ड राबवण्यात येत आहे। त्याचबरोबर सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थांचीही चाचणी होणार आहे। संध्याकाळी उशिरा ब्लॅकआउट लागू होणार असल्याची माहिती मिळतेय। केंद्रीय गृह मंत्रालयाने ऑपरेशन शील्ड या व्यापक नागरी संरक्षण सरावाचं औपचारिक अधिसूचनाद्वारे आयोजन जाहीर केलेलं आहे आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये म्हणजे जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि चंदीगड या सर्व राज्यांमध्ये हा सराव पार पडणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, केंद्रीय गृह मंत्रालयाने ऑपरेशन शील्ड या व्यापक नागरी संरक्षण सरावाचं जे औपचारिक अधिसूचना आयोजन इथे जाहीर केलं आणि आज पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये म्हणजेच जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा आणि चंदीगड या सर्व राज्यांमध्ये हा सराव पार पडणार आहे। याआधी ही मॉकड्रिल 29 मे रोजी होणार होती, मात्र प्रशासकीय कारणासाठी पुढे ढकलण्यात आली। ऑपरेशन शील्ड अंतर्गत होणाऱ्या या सरावात हवाई हल्ले टाळण्यासाठी हा सराव केला जाईल। या व्यतिरिक्त सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थांची देखील चाचणी केली जाईल। संध्याकाळी उशिरा जो आहे तो ब्लॅकआउट केला जाईल असं येथे सांगण्यात आलंय। जी 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 महेंद्र, असेच जोडलेले रहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।